हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण पुंडलीकवरस्थल श्री ज्ञानदेव पंढरनाथ तुकाराम महाराज की जय। नमा श्री शंकरानंद गुरुपादां जन्मणे सविलास महामोह ग्राह ग्रासहित करुणे पुंडलीकवरस्थल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु सब संतानाची म्हणा पहिल्यापासून जगत्कारणमज्ञानमेकमेव चिदन्वितम् एक एव मनस्साक्षी जानात्येवं जगत्त्रयम् विवेकयुक्तबुद्ध्याहं जानाम्यात्मानं विवर्तमि बन्धमोक्षादि इति संशयपाशेन बद्धोऽहं चिन्ति संशयम् एवं शिष्यवचस्वत्वा गुरुराहोत्तरं बन्धमोक्षादयः सर्वे कृताः सत्ते द्वये त्वयि भातीत्युक्ते जगत्सर्वं सर्पादो रज्जुसत्येव ब्रह्मसत्येव केवलं प्रपञ्चाधाररूपेण वर्तते जगन्नयि यच्छोऽपि सम्भाव्य शर्करां वर्तते तथा आश्चर्यब्रह्मरूपेण त्वं व्याप्तोऽसि च तत्त्रयम् जगत्त्रयमिदं सर्वं चिन्मात्रं सुविचारतः स्तम्भपर्यन्ता प्राणिनस्त्वयिकल्पिता महदानंद स्वरूपता पिष्टं व्याप्य गुणं यद्वन् माधुर्यं न हि वाञ्छति पूर्णानंद जगद्व्याप्य तदानन्दं न वाञ्छति दारिद्र्याशा यथा नास्ति सम्पन्नस्य तथा तव ब्रह्मानन्दनिमग्नस्य विषयाशा न सम्भवे विषं दृष्ट्वा मृतं दृष्ट्वा विषं त्यजति बुद्धिमान् आत्मानमपि दृष्ट्वा त्वं घटावभासको भानुर्घटनाशे न नश्यति देहावभासकः साक्षी देहनाशे न नश्यति निराकारं जगत्सर्वं निर्मलं सच्चिदात्मकं द्वैताभावात् कथं कस्मात् द्वयं पूर्णस्य मे वद ब्रह्मादिकं जगत्सर्वं त्याचा हे कसा आहे छंद नहि प्रपंचो नहि भूतजातं न चेन्द्रियं प्राणगुणो न मनो न कर्ता ब्रह्मैव सत्यं परमात्मरूपम् सर्वं सुखं विद्धि सर्वं च सद्रूपमसत्त्वनाशात् चिद्रूपमेव तस्मात् खण्डं परमात्मरूपम् चिदेव सुचिदेव लोकाः चिदेव भूतानि चिदिन्द्रियाणि कर्ताचिदं कर्तृं चिदेव चिदेव सत्यं परमात्मरूपम् करोतु विज्ञानी विशामटुत निर्भय दोषैर्न लिप्यते शुद्ध पद्मपत्रमिवाम्भसा
पुण्यानि पापकर्माणि स्वप्नराणि न जागृति 17व्यापासून कालचा आपला विषय झालता. नाही प्रपंच नाही भूतजात, भूतजात नाही प्रपंच नाही, न च इंद्रिय हा प्राणगण हा, प्राणांचा समुदाय नाही, न देह हा ना देह आहे, न बुद्धी आहे, न चित्त आहे, न मन आहे, न कर्ता आहे. याच्यातलं काय आहे तर हे सगळे अध्यस्त स्वरूप असल्याने नाही म्हणतात. हे नाही का आहेत तर अध्यस्त आहेत म्हणून नाही. मग एक अधिष्ठानच आहे म्हणजे ब्रह्मैव सत्यम परमात्मरूपम. सत्य काय आहे आणि मग सत्याच्या विरोधी अनृत. हे वरचे सगळे अनृत आहेत म्हणजे खोटे आहेत, मिथ्या आहेत. सर्वं सुखम विद्धि सुख सुसुख दुःख नाशात सर्वंच सद्रूपम सत्यना सद्रूपम असत नाशात. एक असताचा पूर्ण अभावच असल्याने सतच शिल्लक राहतं आणि दुःख नावाला सुद्धा नाही म्हणतात. तर अखंड परमात्म स्वरूपच आहे. चिदेव चित एव देह हा तू, चित एव लोका हा, चित एव भूतानी, चित एव इंद्रियानी. जे काय आहे ते एक चैतन्य स्वरूप आहे असं म्हणायचं. जीवाला जी इंद्रियांची प्रतीती येते, लोकांची, देहाची, तर ही सुद्धा चित स्वरूपच प्रतीती येते. चैतन्य अधिष्ठान चित आहे म्हणून जडसुद्धा चित भासतं. नाहीतर देह काय आहे तर ते जडच आहे. जाड्यम म्हटलंय पुढं आत्ता. जड असणारे चित कसे होतील तर चितामुळे जडाला सुद्धा चिदत्व आलेलं आहे. म्हणून चितेव देहा, चितेव लोका, चितेव इंद्रियानी असं सगळं म्हटलं. भूतानी कर्ता चिदंतकरणम, अंतःकरण असं आहे ते चित अंतःकरणम. तर तेव्हा अंतःकरणही जडच आहे कारण ते पंचमहाभूतापासून उत्पन्न होतं. ते कसं काय चित राहील. देह चित तिन्ही देह काय येतं हे कायम लक्षात ठेवा. म्हणून देह मी नाही. तिन्ही देह काय आहेत जड आहेत. जड तिन्ही देह जड असतील तर मी देह कसा असेल. मी तर चैतन्य स्वरूप आहे. मला ज्ञान होतं आहे, मला आनंद जाणवतो आणि मला सत्ताही जाणवते. सत्ता, ज्ञान आणि आनंद कोणाचे आणि मग हे मला जाणवतात. मग मी असंच जड दुःखरूप कसा असेल तर मी नाहीच. म्हणून मी तिन्ही देह नाही आणि तिन्ही देहांचा माझा काही संबंध नाही. मग त्या देहांचं तिकडे राहोत जावोत त्याच्याशी आपला काही संबंध नाही. तर मग म्हणून मला न मे बंधो, मला बंध भासत नाही. न मे मुक्ती, मला मुक्तीची गरज नाही, गुरूंची गरज नाही, शिष्यत्व होणार घेणार नाही अर्थातच गुरु नाही म्हटल्यावर, आणि शास्त्राचीही गरज नाही. तुम्हाला कशाची गरज आहे. तुम्हाला कशाची गरज आहे तर तुम्ही कुठे उभे आहेत त्याच्यावरती तुमचा भाग अवलंबून आहे. तुम्ही म्हटलं आम्हाला सगळ्याचीच गरज आहे, प्रपंचाची गरज आहे, तर मग बंधाची गरज आहे. प्रपंच ज्याला प्रपंच करायचा त्याने बंधात प्रपंच करावा, मोकळ्या मनाने नाही. म्हणजे मला वाटेल तसा प्रपंच करता येणार नाही. कारण मग बंध कोण टाकेल. अविद्या. अविद्येचं कार्य म्हणजे प्रारब्ध तुमच्यावर बंधन टाकतं. जसं प्रारब्ध असेल तसं राहावं लागेल आणि मग तुम्हाला बंधनात राहावं लागेल. मुक्त म्हणून फिरता नाही येणार. मुक्त व्हायचा झालं तर अधिष्ठानाकडे जा. अधिष्ठान जर झाला तर मग मुक्त झाला. तसे तुम्ही मूळचे अधिष्ठान स्वरूपच आहे. मूळचे कोण आहे का सच्चिदानंद आहेत. मग मूळचे सच्चिदानंद आहेत. मग बद्ध कसे झाले. संसर्ग, अध्यास, याचा अध्यास घेतला तरी अध्यासाने काय झाले बद्ध होऊन घेतले. अर्थात ज्या ठिकाणी राहतो त्याचं तादात्म्य करणं. ज्या ठिकाणी राहतो ते अज्ञानाने राहायला आले. अज्ञानामुळं अज्ञानाच्या घरात राहायला आले म्हणजे देहात राहायला आले. पहिला कारण देहात राहायला आले. मग कारणात आले तर कारणाचं तादात्म्य घेतलं
इतकं तादात्म्य झालं की त्याच्यापासून स्थूल सूक्ष्मामध्ये आले, सूक्ष्मातून स्थूलात आले आणि त्याच्या तादात्म्याने बद्ध होऊन गेले. आता जो ह्या सगळ्या घरांचा तिन्हीचा त्याग करून कुठे गेला? निरंजन स्वरूपामध्ये गेला, अव्यक्त स्वरूपामध्ये गेला, भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली. तर तो या 3 घरात राहत नाही. मग 3 घरात राहत नाही, जिवंत कसा आहे? तर 3 घरात राहत नाही, पण प्रारब्धवशात जिवंत आहे. वास्तविक ज्ञान झाल्यावर लगेच नाश व्हायला पाहिजे, पण मग पुढच्यांची संगतीच लागणार नाही. पुढच्यांची संगती या पदाचा अर्थ असा आहे, नानांना खुर्ची द्या एक. इकडे इकडे या. द्या इथं. हां असं. हां तुम्ही या पुढं. गायकवाड साहेब या पुढं. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मृत्यू नाही आला, म्हणून पुढच्या संगती नाही तर पुढची संगती, याचा अर्थ आहे ब्रह्मनिष्ठ कोणी अस्तित्वात राहणार नाही. मग 4 शब्द लोकांना ज्यांना सांगायच्यात त्यांना सांगायला अज्ञानी माणसाचं काय काम आहे? म्हणजे ज्ञानी पुरुषाकडूनच ते ऐकलं तर त्याचा बोध होणार आहे. त्याचं कारण तुम्हाला तर माहिती आहे, महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा, माऊली सांगतात तसा. म्हणजे त्याच्यात असं आहे, कृपा करण्याचं सामर्थ्य हे परोक्ष ज्ञानामध्ये नाही. मग कृपा करण्याचं सामर्थ्य केवळ अपरोक्ष ज्ञानामध्ये. म्हणून अपरोक्ष ज्ञानी म्हणजेच ब्रह्मवेत्ता, आणि तो जिवंत राहिलेला आहे तो भगवंताची कृपा आहे. की कशासाठी ठेवलेलं आहे त्याला? पुढच्यांना 4 शब्द सांगायला, मार्ग दाखवायला. आणि मग ते एकदा निघून गेले. त्यांना काय तसाही देह पूर्वीच टाकून दिला आहे. ब्रह्मज्ञान ज्या दिवशी झालं त्या दिवशीच त्यांनी 3 देह विसर्जित झाले. त्यांचे संपला विषय त्यांचा. स्थूल देह प्रारब्धवशात राहतो आणि त्याच दिवशी ते नष्ट झालेले आहेत. म्हणजे त्यांचा तो पिंड जळून गेला. सूक्ष्म देहाचा, कारण देहाचा पिंड जो आहे ना तो नाश पावला. त्यांना पिंडदान करायचे तर त्यांच्याकडे सूक्ष्म स्थूल देह जे आहेत ना, हे लोक इकडे गयाला जाऊन पिंडदान करतात. हे पण ते पिंडदान केला म्हणजे त्याचा पिंड नष्ट झाला असा नाही झाला. तो पुढचा देह आहेच आहे त्याचं, ते चालूच आहेत, मागच्यांचे पुढे पुढच्यांचे मागं. फक्त एकाचंच खरं पिंडदान आहे, फक्त ब्रह्मवेत्ता पुरुष. त्याचं खास त्याने ते देऊन टाकलेले, पुन्हा परत त्याचा स्वीकार नाही केला. वस्तू वापरून झाली. ते महात्मे वस्तू वापरतात, ते जीव. म्हणजे देह वापरतात. हे 3 देहाचा ज्यांचा वापर चालू आहे ते जीव आहेत. ज्यांच्या एकाच देहाचा वापर चालू आहे ते जीवनमुक्त आहेत. ज्यांच्या एकाच देहाचा वापर चालू आहे ते जीवनमुक्त आहेत. म्हणजे स्थूल देहाचा. आणि ते प्रारब्धवशात चालू आहे, वास्तविक तोही नाही राहणार पुढे. तर तेव्हा अशा प्रकाराने सर्व मन बंध न मुक्ती न शास्त्रम न गुरु, अर्थात या विषय जो आहे ना तो अत्यंत श्रेष्ठ आणि वरचा आहे. वरचा आहे म्हणजे जीवनमुक्ताचाच विषय हा. हे काय साधारण माणसाचं काम नाही की बंध नाही मुक्ती नाही काय. ज्याला म्हणजे थोडी हानी झाली की दुःख होतं, आणि थोडं जर काय मिळालं तर सुखाच्या हेलकाव्यात येतो. त्याला बंध नाही मोक्ष नाही हे म्हणण्याचं काय कारण आहे? तेव्हा तो बंध, आणि त्याला उलट ज्याला बंध भासतो त्याला मोक्षाची गरज आहे, आणि ज्याला मोक्षाची गरज आहे त्याला गुरूंची गरज आहे, शास्त्राची गरज आहे. हे माया मात्र विलास हा, ही माया अतीत माया अतीत हा अहम अद्वयम, मी मायेच्या अतीत पलीकडे असा आहे असं म्हणतात. तर हे श्रेष्ठांची मनोगत आहेत, अर्थात मुक्त पुरुषाची भाषा आहे. हे लक्षात ठेवावं. हे काय बद्धाची भाषा नाही. बद्धाला अजून प्रयत्न करायचे, त्यांनी काहीच केलं नाही आणि तो म्हणतो मी मुक्त आहे. नम्या विद्यते किंचित, मला काहीच भासत नाही. तुला भासत नाही मग काय भासतं? बायको दिसते का? त्या पुढे म्हणतात की राज्याम करोत यज्ञानी भिक्षा मटत निर्भय.
मग तो मुक्त अवस्थेमध्ये भिक्षा मागू किंवा राजांकासारखं राज्य करो. दोष न लिप्यते शुद्ध पद्मपत्र मीमांबसा. शुद्ध दोषरहित अशी अवस्था असल्याने शुद्ध दोषाने लिप्त होत नाही. म्हणून कमळाच्या फुलाप्रमाणे जीवन ज्याचं झालेलं आहे तो महात्मा पुरुष आहे. पुण्य आणि पापकर्माने पाप आणि पुण्य हे जे आहे स्वप्नगाणी अर्थात स्वप्नातून जागा झाल्यावर न जागृती ही जागृतीत आल्या स्वप्नाहून जागा होऊन जागृतीत आल्यावर पुण्य आणि पापकर्मानी न पुण्यही नाही आणि पापकर्म. स्वप्नात काय केलं आणि मग बाहेर आला जागृतीत आला तर ते म्हणते आता आपल्याला तुरुंगात टाकल्याशिवाय लोक राहणार नाही. वाईट कर्म केलं स्वप्नामध्ये ते म्हणजे आता तुरुंगात आपल्याला लोक जागृतीतले टाकतील. जागृतीतले लोक तुरुंगात कसे काय टाकतील? तर ते स्वप्नात जे कर्म झालं त्याला तुरुंगात जरूर टाकला असता. जागृतीत कर्म केले असते तर तुरुंगात जरूर टाकला असता. स्वप्नातल्या म्हणजे स्वप्नातल्या तुरुंगात त्याला धरून 100% नेला असता. पण स्वप्नातला तुरुंग तोच आहे, टाकणारा तोच आहे आणि जाणाराही तोच आहे. दुष्ट कर्म करणारा तोच आहे, चांगलं कर्म करणारा तोच आहे. त्याच्या ती स्वप्नातल्या अवस्थेमध्ये कर्म. तसा या जगात तरी कर्म करणारा कोण आहे? तर हे जे जगत आहे ही एक अवस्था आहे. जागृत अवस्था स्वप्नासारखी आहे. जे बहुतेक शेतकरी आहेत ना कर्ज काढतात भरमसाठ, पुष्कळ पैसे काढायचे, खर्चून टाकायचे कुठं वाटेल तिकडे आणि मग दोरी घ्यायची. जगाच्या तुरुंगातून मुक्त. ते म्हणले काय कोट्यावधी रुपयाचे कर्ज अजिबात घाबरत नाहीत लोक. करोडो रुपयाचे का ते म्हणले घेऊन जायचे आणि मग ते पैसे कोण भर पाहू पुढे. आणि ते आहेतच परत काही राज्यकर्ते माफ करायला. यांना जरा माफ करा. सुधारले नाही तर म्हणले सोपं आहे दोरी घ्यायची. यद्गात्वा निवर्तन ते एक दोरी लावलं त्या म्हणजे ते कर्ज कोणाचं नाव होतं यांच्या तोपर्यंत त्यांनी सगळा कुटाने करून ठेवलेले असतात. हा ना. अर्थात ते माफ होतं असं नाही. तिकडच्या वरच्या नियमात त्याची माफी नाही बरं का. वरच्या नियमात त्याची माफी नाही. त्याचे ते पुढच्या वेळेला भरपाई करून घेतली जाते. पण ऋण वैराहत्ता हे तो न चुके सर्वत्र. तेव्हा त्याचा विषय नाही. पण त्याला या जगतरूपी तुरुंगातून बाहेर पाडण्याचा त्यांनी काढलेला मार्ग आहे की दोरी आत्महत्या. आणि ते आत्महत्या हा मार्ग नाही झाला, त्याला ते भोगावं लागलं. पण एक जो आहे ना तो खरोखरच बाहेर पडतो, जो आत्मज्ञानी होतो तो खरा या तुरुंगातून बाहेर पडतो. कारण त्या तुरुंगात टाकण्याला कारणीभूत असणाऱ्या सगळ्या कर्मांचा नाश होतो. तेव्हा पुण्यकर्म पापकर्म स्वप्नात जसे लागत नाहीत तसे मुक्त महात्म्याला जागृतीमध्ये सुद्धा जागृतीतले कर्म पाप पुण्याच्या पलीकडे गेलेला असतो, तेही लागत नाहीत. हरी काय करोतु कर्माणि वृथा वा गुच्यतामिह. काय करोतु कर्माणि वृथा वा गुच्यतामिह. राज्यं ध्यायतु वा बुद्धि पूर्णस्य मम का क्षतिः. राज्यं ध्यायतु वा बुद्धिः पूर्णस्य मम का क्षतिः.
राज्यं ध्यायित्वा बुद्धिः पूर्णस्य ममकाक्षति काय करोतु कर्माणि वृथा वा गुच्यतामिह राज्यं ध्यायतु वा बुद्धिः पूर्णस्य मम का क्षतिः कायं करोमि कर्माणि वृथा वा गुच्यतामिह राज्यं ध्यायित्वा बुद्धिः पूर्णस्य ममकाक्षति कायं करोमि कर्माणि वृथा वा गुच्यतामिह राज्यं ध्यायित्वा बुद्धिः पूर्णस्य ममकाक्षति कायं करोमि कर्माणि वृथा वा गुच्यतामिह राज्यं ध्यायित्वा बुद्धिः पूर्णस्य ममकाक्षति काय करोतु कर्माणि वृथा वा गुच्यताम इह एक पदच्छेद निघाला राज्यं ध्यायतु वा बुद्धिः पूर्णस्य किंवा पूर्णस्य म्हणतोय आपण मम का क्षतिः एक दोन पदच्छेद आहेत पूर्णस्य असंही आपण उच्चार करतो त्यामुळे त्याचा पदच्छेद करायची गरज नाही एकच पदच्छेद आला वागुच्यताम यह वागुच्यताम अर्थात वाणीच्या द्वारे बोललं जाणार आहे वाणी जे काय बोलते ते कायक म्हणजे काया मूळ शब्द काया आपण वापरतो काया म्हणजे शरीर काय म्हणजे शरीर संस्कृतमध्ये करोतु कर्माणि काय आता मूळ पहिल्यांदा लक्षात घ्या हा विषय कशाचा चाललेला आहे तर हा जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणची स्थितीचं वर्णन चाललेलं आहे हे कोणाचं वर्णन आहे साधकाचं नाही हे जीवनमुक्ताचं आहे साधकाला असं व्हावं लागेल साधकाला असं व्हावं लागेल नाही झाला तर तो त्याच्यामध्ये दुःखामध्येच तसंच राहणार आहे तो आपल्या डोक्यामध्ये आहे कोण काम करतं मी करतो मी म्हणजे कर्ता बरोबर आहे कर्ता नाही कर्ता अर्थात चैतन्यावर आत्म्यावर तो अध्यास टाकला जातो कर्तेपणाचा अध्यास आत्मा कोण करतं मी करतो म्हणजे आत्मा करतो आत्मा तर अक्रिय आहे तो कोणतं कर्म करतो तेव्हा नाही पण मग शरीराकडून घडतं आहे ना शरीराकडून जर कर्म घडत असेल तर शरीरच कर्म करतं आहे प्रकृती कर्म करी काय म्हणते प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे हां करता येणे ना हो जीवच्या प्रकृती क्रियमाणानि सर्व कर्माणि सर्वचा अहंकार विमूढात्मा करता मिती मन्यते तेव्हा प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे हां पुढीलांचे वजन आहे त्याच्यात तेव्हा भ्रमे मी कर्मे करतो असं त्याला वाटतं पण वास्तविक प्रकृती म्हणजे देह कर्म करतो मूर्ती लावून देहाची खंती करसी कर्माची ते गावंडे गा है ना अगाये सव्यसाची मूर्ती लावून देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गा माऊली म्हणतात देह मिळाला आहे तर मग देह कर्म करतो मग करू द्या देहाने कर्म केले तर कर्म देह करतो मी करत नाही काय करो तू कर्मानी काया कर्म करते हाताचं काम करतात पायाचं काम काय बरं हे सगळं कार्यक्रम चालू आहे का नाही सगळा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ते शरीरात कर्म चालू आहे शरीराच्या कडून कर्म चालू आहे आताही हां तो सुटला गा ती दुसरी ओवी हां ते जो त्याला जाणलं कर्म मी करत नाही तो सुटला गा हां बोला तो सुटला का ही हां ज्याने असं जाणलं की वास्तविक हे कर्म मी करत नाही त्याचं कारण मी कोण आहे चैतन्य चैतन्य कसं आहे अक्रिय चैतन्य कसं आहे क्रियारहित आहे निर्गुण आहे निराकार आहे म्हणून ते काहीच करत नाही नुसता निकवड्या पेंध्या असं त्याचं वर्णन आलं तो निकवडे पेंध्या आहे असा तो काय करत नाही आत्मा कुठे काय करतो तेव्हा आत्मा काय करत नाही मग कोण करत आहे प्रकृती करते प्रकृतीचं कार्य देह म्हणजे देह कर्म करतो आहे देह कर्म करू द्या मग काय अडचण आहे तेव्हा मी नाही करत भाषा कोणाची मुक्तांच्या नाहीतर आपल्यासारख्याला तर थोडं जरी काय आणलं तर मी आणलं म्या केलं म्या पैसे कमावले पहिलं काय होतं का माझ्याकडे शून्यातून तयार केलं आहे असं तो काय करत राहतो असं सारखं अहम भाव मी केलं आहे
तुम्हाला काय करता येतं का? नाही. हे मंदिर कोणी बांधलं? आपण बांधलं. हे काय म्हणजे केलं असा. आणि मग त्याच्यातून ते केल्यावर जो करतो त्याच्यावर पाप पुण्य टाकलं जातं, जो करत नाही त्याच्यावर नाही. तसं देवाने आत्म्यावर बी टाकलं नाही, कारण देवाला माहिती की आत्मा काय करत नाही. म्हणजे देवाकडून पाहिलं. आता जीवाकडून पाहिलं, जीवाने आध्यस्थ स्वरूप म्हणजे जो देह आहे, कर्ता आहे, कर्ता आध्यस्थ आहे. त्या कर्ता आध्यस्थ असून त्याच्यावर तिथं चैतन्याच्याद्वारे त्यांनी स्वतःला मी कर्म करतो असं म्हटलेलं. म्हणून मग तो जोपर्यंत कर्ता जिवंत आहे तोपर्यंत ती कर्म त्याच्या नावावर. कर्ताही आध्यस्थ आहे आणि कर्मही आध्यस्थ आहेत, पण आध्यस्थ कर्म आध्यस्थ कर्त्याच्या नावावर लिहिली जातात. माणसाची देव चालवी अहंता मी चेक करता म्हणून. हां, मी चेक करता म्हणून या. त्याच्या नावावरती ती कर्म. कर्ता कसा आहे? आध्यस्थ. आणि कर्म आणि कर्माची निर्माण होणारी सुखदुःख तेही आध्यस्थ. पण ते म्हटले मग आध्यस्थ, तर मग आध्यस्थाच्या संगतीत टाका. म्हणून कल्पित कर्त्याच्या नावावर निर्माण केलेली वास्तविक प्रत्येक जीव हा कल्पितच कर्म करतो, खरी नाहीतच. पण तरीसुद्धा मग त्या कल्पित कर्मांची जी पापपुण्यांचे भोग त्या कल्पित कर्त्यावर लिहिलेले असतात. आणि कल्पित कर्ता सुखदुःख भोगत असतो. कोण भोगतो? कल्पित कर्ता कल्पित सुखदुःख भोगत असतो. कोणाचं काय गेलं, कोणाचं काहीच गेलेलं नाही. हां, मग ते बद्ध कशामुळे झालेले आहेत? त्यांनी स्वतः फक्त त्या मी कल्पित आहे, कर्ता कल्पित आहे हे कळालं नाही. आता ज्याला कळालं तर म्हणतं कुणी कर्म केलं? आपण नाही केलं. आपण नाही केलं आणि तिकडं तर खून झाला म्हटले. खून केला ना कुणी केला? ह्यांनी केला. तर ते प्रकृतीने. तसेही प्रकृतीत जे मरतात आणि जगतात ते त्यांच्या प्रकृतीवशामध्येच मरतात आणि जगतात. त्याला कोणी मारत नाही आणि त्यांना कोणी जगवतही नाही. कोण जगवतं आणि कोण मारतो तेव्हा? कोणच नाही. पण मग त्या गोष्टीला कारणं घडत चालतात आणि त्या कारणातलं तात्कालीन कारण व्यवहार पकडतो. खऱ्या कारणाचा त्याचा कधी संबंध नसतो. तात्कालीन कारण पकडलं जातं. आणि मग त्या केसेस, समजा एखाद्याने खून केला तर त्याची केस कोणावर दाखल होईल? त्याच्यावर. का मागं शोधलं जाईल की ह्याच्या प्रारब्धात याच्याकडून खून होता म्हणून ह्याने खून केला, असं आहे का? नाही. पण याचं खरं कारण काय आहे? तसंच आहे. म्हणजे त्याचं खरं कारण तसंच आहे. त्यांनी मागच्या जन्मात याचा केला म्हणून ह्या जन्मात त्यांनी त्याचा केला. आणि मग त्याचे पुरावे लंपास. ते म्हटले कसं काय झाले? आणि सुटला म्हटले निर्दोष. आता निर्दोष कसा सुटल? तर ते असा सगळा प्रकार आहे तो. म्हणून मूळ जे आहे ना तो कल्पित करता, कल्पित कर्म, कल्पित पाप पुण्याच्याद्वारे, कल्पित भोगाच्याद्वारे भोगत असतो आणि करत असतो. मी तो नाहीच आहे, तो मी नव्हेच. तो सदाशिवराव लोखंडे, काय नाव होतं? अमरापूरकर असं नाटक होतं. सदाशिवराव अमरापूरकर. हां, तो मी नव्हेच. ते वगैरे. पण ते नाटक मी पाहिलेलं आहे ना. तर त्या लोखंडे म्हणून कोणतरी आहे पात्र. आणि त्याने त्या अशा अनेक फसवलेल्या असतात. तर प्रत्येक वेळेला त्याला तो कोर्टात उभा केला की तो सिद्ध करून दाखवतो की तो मी नव्हेच. तसा तुम्हीसुद्धा सिद्ध करून दाखवा या अध्यात्मरूपी कोर्टात की ते काल जे चोऱ्या केल्या त्या कुणी केल्या? तो मी नव्हेच, तो नाही. मग पुण्य केलेलं ते हां ते मी केलं. मग ते म्हटले मग हे पाप बी ह्यानीच केलं. ज्याने पुण्याला सोडलेलं आहे त्याला पापाला सोडता येतं. ज्याने पुण्याला सोडलेलं नाही त्याला पापाला सोडता येणार नाही. सोपा नियम लक्षात ठेवा. तुम्हाला पुण्य करायचं का नाही? इथे कशाला आले? नाना म्हणतात. तर ते जो पुण्य करतो मी पुण्यवान आहे असा म्हणतो तर ते समजून घ्यायचा हा पापवान असला. म्हणून पाप पुण्याच्या पलीकडे जो राहतो तो महात्मा. पाप पुण्यात राहतो ते हे सगळे जीव आहेत. मग त्यांच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात साधनतेची श्रेष्ठता कनिष्ठता असू शकते.
तेव्हा काया करो ती कर्मानी, काया शरीर का कर्म करो वृथा वागुच्यताम इह. अर्थात ही वाणी वृथा म्हणजे बाष्कळ बडबड करो, नाहीतर चांगली बडबड करो. ते का मग कोण बडबड करत आहे? बडबडिता वाणी कोण? रिते रात्रीचा रिते भावेविन देंडे. बडबडिता तोंडे वाणी बडबडती तोंडे रिते भावेविन धेंडे. हा हे भक्तीतली भाग आहे बरं का. आणि आता हा ज्ञानातला लागला. प्रत्येक ठिकाणी भिन्न भिन्न अर्थ असतात. तो अर्थ इथे अजिबातच बसत नाही. कुठला? भक्तीतला. कारण तिथं त्यांना म्हणायचं आम्हाला भावाने त्या वाणीची बडबड अपेक्षित आहे, तर तो भक्त आहे. आणि इथं मुक्त पुरुष आहे आणि तो काहीही बोलतोय तरी त्याचं काही नाही. तयाचे बिसाठ शब्द सुखे म्हणो येती वेद, तरी सदे सच्चितानंद काणवावे. मुक्त पुरुषाच्या वाणीला काय बोलावं काय बोलू नये हे बंधन नाही. हे बंधन नाही म्हणजे ती वाणी आपोआप बाहेर पडते. बंधन म्हणजे नाही असं आहे. आणि तोलून मोजून 4 शब्द शास्त्रीय प्रक्रिया सांगतो तो साधक असतो. म्हणजे कारण त्याला त्याच्यापेक्षा दुसरं ज्ञान नसतं. आणि साधक मुक्तापेक्षा भारी दिसत असतो, कारण तो शास्त्रीय प्रक्रिया मांडतो आणि तो त्या प्रक्रियेत राहतो तेवढा. मुक्त तसा नाही, हातभर इकडं हातभर तिकडं बाहेर. तर त्या अशा मुक्त पुरुषांची वचनं आचार्य म्हणतात वृथा म्हणजे असं आहे चौकात बसून गप्पा मारल्या. कुणी? मुक्ताने. आणि चौकात बसून गप्पा मारल्या बाध्याने. याच्यात भेद आहे. तो यांच्यामध्ये चौकात बसून मुक्त कसं काय तिथं गेला? मुक्त कसं काय गेला तर सहज अवस्थेत गेले. त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मग ते अज्ञानात बसले काय आणि ज्ञानात बसले काय, काहीच भेद नाही. कारण त्यांना अज्ञानी भासतच नाही आणि ज्ञानी म्हणजे साधकही भासत नाही. अशी एक अवस्था आहे की ज्या अवस्थेत ते सगळ्यांचा संग कर. लहान पोरांच्यात बसले, लहान पोरांच्यातच. ते म्हटले काय आता ह्यांनी लहान पोरांच्यात बसावं का? मुक्त महात्मा आहेत ना. तर ते मुक्त महात्म्याच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. हा सहजता असते. आणि त्यांच्यात मग वाणीने काय बोलावं तर जे चाललेलं आहे ते चाललेलं आहे त्यांचं. कधी शास्त्रही बाहेर पडतं, कधी मुक्त अवस्थेचे बोल बाहेर पडतात आणि कधी प्रापंचिक बोलही बाहेर पडतात. आमच्या बाबांच्या बाबतीत तसं होतं. त्यांच्याकडे गेले ना तर हे लोक येऊन बसायचे. राजकीय लोक येऊन बसले तर ते राजकीय लोकांनी मग ते त्यांचा विषय असं का आज त्याच्या आईला ते असं आहे का ते मग त्यांच्याबरोबर ते बोलायचे तर ते आपले सहज स्थितीमध्ये गप्पा आणायचे. आणि त्याच्यानंतर झाला की चला बसा रे पोरांनो पाठाला. मग आता आपलं चिंतन करत बस. ज्यावाने जे राहील ते बोलत राहायचे. ह्याची मुक्त अवस्थेतली ही अवस्था. कधी कधी अभंग आळवायचे, कधी देवाला आळवायचे. तर ही मुक्तवाणी आहे. पुढे जाऊन म्हणतात राज्यम ध्यायतो वा बुद्धी, कदाचित ती बुद्धी काय करो? राज्यम ध्यायतो वा बुद्धी, त्या बुद्धीमध्ये राज्याची इच्छा तयार हो. म्हणजे ध्यायतो याच्यात लालसा म्हणा, इच्छा धरा. राज्याविषयीची बुद्धीला काही इच्छा तयार झाली मग राज्यही केले. जनकाधिक राज्यांनी काय केले? जनकासारखे अनेक राजे होऊन गेले जे मुक्त होऊन गेले. आणि मग आता आपण काय राज्य नाही करत किंवा आपला तो विषय बी नाही किंवा आपण त्याचं कधी चिंतनही केलं नाही. जो मनुष्य ज्याच्यामध्ये राहतो ना तो त्या विषयाचे त्याची चिंतनं असतात. म्हणून जनक राजाच होता. पूर्वी कोण होता? राजा. नंतर काय झाला? तत्ववेत्ता, मुक्त. आणि नंतर परत काय? राजा. तर ही ज्या व्यक्तीला पूर्वीचे जर काय केलेलं असेल व्यवसाय धंदा काय असेल ना तर ते त्याच्या ठिकाणी काय होत असतं? तशा प्रकारची बुद्धी असते. बुद्धी काय करत असते? त्या प्रकारची असते.
जसा एखाद्याने व्यवसाय केलेला असेल, आमचे अनेक मुक्त महात्मे काय झाले होते, अनेक व्यवसायामध्ये होते. आपण पाठीच्या काकड्यामध्ये म्हणतो ना, वाणी काय म्हणतात त्याला, दुकानदार करणारे. हां, त्याला शब्द काय, तुळाधार, वैश्य तुळाधार. ऐसा असे असणारे वैश्य तुळाधार, गोरा तो कुंभार, दागा हा चांभार. रोहिदास महाराजांनी चांभारकीचं काम केलं. मग ते पूर्वी चांभारकीचं काम करायचे, त्याच्या मागच्या जन्मात ब्राह्मण होते ते, नंतर चांभारकीचं काम करायचे. मग चांभारकीचं काम तत्ववेत्ते बनले, सगुण साक्षात्कारी आणि तत्ववेत्ते झाले. आणि नंतर परत चांभारकीचं काम करत होते. काय अडचण आहे, काहीच अडचण नाही. पण त्यांच्या त्या कामाचा, प्रत्येकाचा ज्याला सवय असते ना बुद्धीला. मग काही राजे होते, जसं जनकांचं उदाहरण येत बसतं याच्यात, की राज्यम ध्यायतो वा बुद्धी कदाचित राज्य करेल, असा एक अर्थ लागेल. दुसरा अर्थ असा लागेल, कदाचित त्या बुद्धीला, म्हणजे जर चातुर्य प्रधान काय असते, जे तत्ववेत्याकडे निघतात त्यांच्या बुद्ध्या चातुर्य प्रधान बनतात. कारण त्या पूर्वीच्या त्या बुद्धीला त्यांनी काय केलेलं आहे, घासलेलं आहे. म्हणे मग त्या चातुर्यामध्ये कदाचित श्रेष्ठ तत्ववेत्ते याच्याकडे जाऊ शकतात, राज्याकडे. आत्ताचं चांगलं उदाहरण आहेत ना, ते योगी आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, योगी आदित्यनाथ. मग ते मुख्यमंत्री कसं काय झाले, काय असेल ते असेल, ते कसे आहेत हे मला माहीत नाही, ते मुक्त आहेत का बद्ध आहेत मला माहीत नाही. पण योग्याच्या अवस्थेमध्ये राज्यषटक चालवू शकतात. आणि ते जेवढं चालवू शकतात चांगलं, तेवढे दुसरे नाही चालवू शकत. हे बाकीचे जीव आहेत ते स्वार्थी राहतात. म्हणून खरा राजा होण्याला मुक्त महात्मा श्रेष्ठ आहे. त्यापैकी म्हणूनच निम्मा का व्हायना चांगले मोदी आहेत. निम्मे म्हणजे कमीत कमी संसाराचा त्याग नाही. म्हणजे पैसे भोगाची इच्छा नाश पावलेली असेल असं मला नाही म्हणायचं, पण तरीसुद्धा काही मिळवायचं आहे, पोरा लेकरांसाठी कमवायचं आहे. पोरच नाहीत म्हणलं, लेकरं कुठून आणायची तेव्हा, मग कोणासाठी कमवतील, तर कोणासाठी नाही. म्हणून राज्यशकट चालवायला अशी माणसं श्रेष्ठ असतात, ज्यांना मागची ओढ आहे ना पुष्कळ, ती माणसं राज्य चालवायला योग्य नसतात. मग हीच लोक चांगली आहेत. नाही, मग आता त्याच्यातून दुसरा भाग आहे, म्हणजे मग ज्यांना जर स्वार्थ इतका प्रचंड झाला, त्यांना समजा पैसे कमवायचे असं गृहीत धरा मोदींना, किंवा त्यांना एक 50,000 कोटीची गरज आहे, तर कशासाठी, हा एक प्रश्न आहे ना, कशासाठी. असं हे सगळा देश त्यांना सांभाळतोच आहे ना, खायला प्यायला जायला सगळं विमान सगळं फुकट आहे देशाचं सरकारचं. म्हणून हे एक उत्कृष्ट अवस्था आहे. आणि राज्यशकट चालवायला ही लोक योग्यतेचे आहेत, दुसरे नाही. दुसरा भाग आहे, जे धर्माने वागतात आणि जे आस्तिक असतात ते राज्यशकट चालवायला योग्य असतात. ज्यांच्या चित्तात देव आहे तर त्यांना समाज देव दिसेल, ज्याच्या चित्तातच देव नाही त्याला समाज गाढवं दिसेल, नाही तर काय होईल. म्हणून ते लोक राज्यशकट चालवण्याच्या बी योग्यतेचे नसतात. म्हणून आध्यात्मिक जी मंडळी आहे ती जेवढं चांगलं सांभाळेल समाजाला, तेवढं दुसरे नाही सांभाळू शकत. चला, थोडा अवांतर जरी विषय झाला तरी पण हा विषय असा आहे, हा संबंधित विषय आहे. देशाच्या संबंधित जगालाही सांभाळू शकतो असा मनुष्य जगाला सांभाळू शकतो, नुसता देशाला नाही. म्हणून आज बी भारताचं नाव जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच गेलं नव्हतं बरं का. म्हणजे लोकांनाही अशी आस्था तयार झाली की भारतात मोदी साहेब चांगले आहेत असे. तर ही एक चांगली प्रतिमा आहे. चला, पण मुक्त पुरुषांनी, आता ते मुक्त आहेत हे नाही मी सांगितलं बरं का, पण अशा प्रकारची इच्छा मुक्तांना झाली तरी चांगली गोष्ट आहे. राज्यम ध्यायतो वा बुद्धी पूर्णस्य मम काशते, मी स्वतःमध्येच पूर्ण ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णकामाय पूर्णमिदं, काय ओम पूर्णमदा पूर्णमिदं
पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णकामाय पूर्णमेवावशिष्यते. मी स्वतःमध्येच परिपूर्ण असा आहे. मी स्वतःच परिपूर्ण आहे, म्हणून मला कोणाचीच गरज नाही. तुम्हाला आहे का? तुम्हाला गरज भासते का कोणाची? ना गरज भासते कोणाची? तुम्हाला कोणाच्या गरजेची गरज नाही. आणि अशी ज्यांना गरज भासते ते दुसऱ्यावर आधारित आहेत, हे दुःखी माणसं आहेत. मी माझ्यामध्येच परिपूर्ण आहे, मला कोणाची आवश्यकता नाही. कोणाची म्हणजे कोणाचीच नाही, ना समाजाची, ना बायकोची, ना मुलांची, ना प्रपंचाची, कोणाचीही गरज नाही. मग कारण मी माझ्यामध्ये परिपूर्ण आहे. आत्मा हा परिपूर्ण आहे का नाही? हा. मग असं चिंतन तरी करा, म्हणजे मग तुम्हाला कोणाच्याच गरजेची गरज लागणार नाही. आत्म्याला कोणाची गरज आहे? आत्म्याला कोणाचीच गरज नाही. म्हणून मी माझ्यामध्येच परिपूर्ण आहे. तुम्ही जर अपूर्ण पाहत असताल तर तुम्ही जीवपणात आहात. कारण जीव कसा असतो? जीव नेहमी अपूर्ण असतो. जो अपूर्ण असतो त्याला जीव म्हणावं, आणि जो पूर्ण झाला तो महात्मा आहे. म्हणून असा पूर्ण स्वरूप असणारा मी पूर्णस्य मम काक्षते. माझी कोण हानी करणार आहे बरं? म्हणजे माझ्या हानी काय होईल? काहीच हानी होणार नाही. तुमची हानी कोण करेल? कोणच करणार नाही. कारण हानी करण्याचं सामर्थ्य कोणामध्येच नाही. तुम्ही कोण आहेत? सच्चिदानंद असताल. तुम्ही जर देह असताल तर मग तुमची हानी होणार आहे. कारण तुमचा देह आहे ना, मग त्या देहाची हानी रोग करेल, प्रारब्ध करेल, लोक करतील. हा ना. पृथ्वी, आप, तेज, वायू, ज्या पंचभूतापासून तो देह बनला, ती भूतसुद्धा त्या भूतांची हानी करतात. एक भूत दुसऱ्या भूताला खातं. म्हणून मग ते, आणि मग माझा काय, आता तर मी मरणार, आता मी मरणार. मग तू मरणार नाहीस, तू सच्चिदानंद आहेस. मग कोण मरणार? देह मरणार. कारण देह मरणार आहेच, आणि देह तू नाही. देहावरून तू वेगळा आहेस. देहाशिवाय, हां, आत्मा हा देहाशिवाय राहतो. हो, आत्ता सध्या आत्मा हा परिच्छिन्न नाही, म्हणजे तुमच्या देहापुरता मर्यादित नाही. म्हणजे तुमचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. बरोबर आहे? मग समजा तुमचा देह पडला तरी माझ्या रूपाने तुम्ही शिल्लक आहेत का नाही? आत्मा एक आहे ना. आत्तापर्यंत जेवढी माणसं गेली ती माणसं तुमच्यात सामावलेली आहेत का नाही? कारण आत्मा आहे का? हा, हे जाणत नाही. तर हे जाणण्यासाठीच याची गरज आहे. हे ज्या वेळेला जाणलं जाईल ना, अरे माझा कोणी बाप नाही, माझी कोणी आई नाही, माझा कोण बाप आहे? जन्मच झालेला नाही त्याचा. तो अजा आहे, जन्मरहित आहे. आणि मग जन्मरहित आहे पण आहे, त्याचं नाव आत्मा. आणि जो जन्मतो आणि मरतो तो देह. पण त्या देहाला प्रकाशित कोण करतो? आत्मा. म्हणजे एकच आत्मा सगळ्या देहांना प्रकाशित करतो. आणि मग प्रत्येक जण आपल्या आपल्या देहातल्या आत्म्याला स्वतंत्र समजतात. म्हणून आत्मे किती झाले? अनेक. कारण त्यांनी देहानुसार वाटले. जसे कुंभाराने 7.5 अब्ज घट निर्माण केले. लोकसंख्या किती सध्या? 850 अब्ज. जगाचंच सांगतो मी. कुंभाराने घट निर्माण केले. तर आकाश एक आहे का अनेक आहे? पण एवढ्या घटांनी वाटून घेतलं, आणि प्रत्येक घट म्हणायला लागला आपला आकाश, आपला आकाश. तसे सगळे जीव म्हणतात माझा आत्मा, माझा आत्मा. मग तुझा आत्मा आणि बाकीच्यांचा एक आहे का दोन आहेत? एकच आहे का दोन आहेत? विश्वाचा आत्मा एक आहे का अनेक आहे? आणि मग मी द्वेष कोणाचा करू? जर समजा मी द्वेष तरी कोणाचा करावा? समजा मी ह्यांचा द्वेष करावा असं म्हटलं तर ह्यांच्या एक तर देहाचा मला द्वेष करावा लागेल. यांचा देहाचा द्वेष करण्यात काय स्वारस्य? कारण ते जड आहे. बरं, आत्म्याचा द्वेष का करू नये? तर एक आहे.
कारण सगळ्यांचा आत्मा एक आहे. आणि मग राहिलंच कुठे काय राहिलं त्या याचंच नाव ब्रह्मज्ञान आहे. जे ज्ञान झालं म्हणजे हे ज्ञान झालं की मी एकच परिपूर्ण आहे, माझ्यामध्येच पूर्ण आहे. आणि मग मला जे प्रारब्धवशात देह मिळालेला आहे, हा देह कालांतराने पडो अथवा राहो, आज जाओ नाहीतर उद्या जाओ, कधी बी जाओ, त्याची खंती नाही. केव्हाही पडला तरी मला दुःख नाही. आणि मग मला दुःख नाही, मग ते मला काय काय अपेक्षा, आपोआप उपाध्यांचाही त्याग झाला. आणि मग पैसे जर कमावलेले कोणाला टाकायचे. आताच नवीन 50 एकर घेतली आणि मग आता ती जमिनीचं कसं काय करायचं. तू घेतलीच कशाला. किती सोपं काम आहे हो. इथलं काही घेऊन जाता येतं का नाही. मग कशासाठी उद्योग चालला. म्हणजे अज्ञानाने कसा उद्योग होतो पाहणा. जे करायचं ते बाजूला ठेवलं आहे, म्हणजे आत्मज्ञान प्रगट करून घ्यावं का नाही याने ते दिलं बाजूला ठेवून. आणि तो दिवस रात्र कष्ट करतो त्या प्रपंचात. जा फर्स्ट शिपला, ये सेकंड शिपला, एक सेकंड शिपवरून थर्ड शिपला, हां ओव्हर टाईम कर. म्हणजे ह्याला कळू नाही राहिलं काय आहे ते ह्या जीवाला, म्हणून तर ते. आणि मग त्याला कळाल ना, त्याच्याकडून तो प्रपंच सहज सुटून जातो. म्हणजे हातून सुटून निघून गेला. आणि सुटून गेलेल्या सोडावा नाही लागत. प्रपंच हा सोडावा नाही. त्याला किती सोडला ना तर तो घरात बसून प्रपंच करेल. म्हणून त्याला सोडावा नाही लागत, सुटतो. आणि तो असा सुटून गेला किंवा सहजतेनं त्याच्या हातातून तो निघून गेलेला आहे. त्याच्याविषयी आसक्ती राहिलेली नाही. रिटायर केलं गव्हर्नमेंटने म्हणून सोडला असं नाही. आता ते म्हणले आता आम्ही बी सोडला महाराज. म्हणजे कसं काय, गव्हर्नमेंट कामावच घ्यायना. अरे अगोदरच त्याग करून टाकावा. जसा देह अगोदर टाकला का नाही मरण्याच्या आधी, तसा प्रपंच का नाही टाकला. आणि ते म्हणून तिथं ती बुद्धी सारखी काम करत राहते. कुठली, मी देह आहे, माझी पोरं येतं, माझी नातवंड येतं, माझं आमकं ती व्यवस्थित झालं पाहिजे बरं का. आणि ती त्याच्याविषयी सारखं चिंतन करत बसलेलं आहे. नाही याची सारखी ब्लड प्रेशर वाढायचं तर काय होईल. हा ब्लड प्रेशर कशामुळे वाढतो आहे. हां असं झालं. आणि काय काय असे धास्तीने बोलतात ना. हां असं झालं, कसं काय झालं, असं पाहिजे नाही पाहिजे होतं असं. काय मरशील का काय त्याच्यावर, होणे ना त्याचं काय व्हायचं ते. हरि प्राणाश्चरन्तु तद्धर्मे कामैर्वाहन्यतां मनः प्राणांश्चरन्तु तद्धर्मे कामैर्वाहन्यतां मनः आनन्दामृतपूर्णस्य मम दुःखं कथं भवेत् आनन्दामृतपूर्णस्य मम दुःखं कथं भवेत् प्राणाश्चरन्तु तद्धर्मे कामैर्वाहन्यतां मनः आनन्दामृतपूर्णस्य मम दुःखं कथं भवेत् प्राणाः चरन्तु तद्धर्मे
कामै हे वा हन्यताम मनः. आनंदा मी एकत्रच करून टाकावं लागेल. आनंद अमृत पूर्णस्य मम दुःखम कथम भवेत. त्याचे पदच्छेद निघतील. आनंद अमृत पूर्ण अस्य 4 पदच्छेद आहेत त्याच्यात तसे. आनंद अमृत पूर्ण अस्य अर्थात आनंदरूपी अमृताने परिपूर्ण असा त्याचा अर्थ आहे. प्राणाः चरन्तु. चरन्तु म्हणजे फिरणं, कामधंदा त्यांचा करणं, व्यवहार करणं म्हणजे चरणं. प्राणाः चरन्तु तद्धर्मे. तद्धर्मे प्राणाः चरन्तु. तद्धर्मे त्याच्या धर्माप्रमाणे. कोणाच्या? प्राणाच्या. प्राणाचे धर्म काय आहेत? प्राणांचे धर्म. प्राणांचे धर्म क्रिया करणे. मूळ प्राण धर्म काय? क्रिया. आणि मग प्राणांच्या ठिकाणी क्रिया हा धर्म आहे. मग त्यांचे क्रिया करतात. कोणते कोणते? प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान यांच्या क्रिया सांगितलेल्या आहेत. श्वासोच्छवासाची क्रिया कोणाचा आहे? प्राणाकडून. बाकीचे रसमिलन, रक्ताभिसरण हे सगळे पुरवण्याचं काम प्राणांचं आहे ना. शरीरात 5 प्राण आहेत, ते आपापली कामं करतात. उदान, व्यान, अपान, अपानवायू त्याचं काम चाललेलं असतं, तिचं क्रिया करतात. म्हणून प्राणश्चरन्तु तद्धर्मे. बरं तुम्ही आता बसलेले आहेत, तुमचे प्राण बंद आहेत का? ते म्हणजे वा बंद राहायला पाहिजे ना. बंद नाही, ते त्यांच्या क्रिया चालू आहेत. रसमिलनाची क्रिया कोणाची चालू आहे? त्याची ती चालू आहे. रक्ताभिसरणाची चालू आहे. प्राणांची श्वासोच्छवासाची मी बोलतोय तरी त्यांच्या क्रिया चालू आहेत. सगळ्या जे 5ही प्राण आहेत त्यांच्या क्रिया करताना दिसतात. म्हणून प्राणांस मग आता ते जसे करतात तसा पहा, ते जसे करतात त्याच्यावर तुझं काही नियंत्रण आहे? काही नियंत्रण आहे का? काहीच नाही. पण लय खाऊन झाल्या तेव्हा तू पोट दुखायला लागलं, मग त्यांना जागाच नाही ठेवली. तू त्या हालचाल करायला जागा नाही ठेवली आणि पोटं दुखायला लागली म्हणतो. म्हणजे त्याला पाहिजे का नाही? त्याला संधी काय आहे का नाही? काय त्यांच्यावर त्या प्राण त्याच्या धर्माने त्यांचे व्यवहार करोत. ते म्हणजे माझा प्राण कासावीस झाला, तुझा प्राण कासावीस झाला म्हणजे तू प्राण आहेस का? नाही, तू प्राण नाही. ते म्हणजे बघावा म्हणजे प्राण हा बऱ्याच वेळेला असा शब्द होतो ना, त्या माझे प्राण कासावीस झाले. आपण त्याला बरे वेगवेगळे शब्द वापरतो. त्याच्यात प्राण जायची वेळ आली म्हणजे प्राण. का बरं? माझा प्राण आहे ना. प्राण कोणाचा आहे? माझा. तर तुझा प्राण असेलच कसा? कारण सच्चिदानंद आणि प्राण याच्यामध्ये भेद आहे. प्राणाचे तुम्ही 5 प्रकार केले. प्राण, अपान, उदान, व्यान, समान. आणि ते शरीरामध्ये कार्याला लागलेले. बरोबर आहे. प्राण हा सूक्ष्म देहाचा घटक आहे. तो मी कसा असेल? प्राण हा सूक्ष्म देहाचा. सूक्ष्म देहात किती घटक आहेत? काल सांगितले ना तुम्हाला 16. कोणते? वा छान. मग हे 5 हे जे आहेत ते सूक्ष्म देह. मग सूक्ष्म देह तुम्ही आहेत का नाही? तर तुम्ही आत्मा आहात. हां, हे विसरायचं नाही. नेहमी तिजोरीच्या चाव्या आपल्या कमरेला ठेवायच्या. हां, ते बाकीचं काय झालं बाहेर पका पाहायचं नाही काय. तर तुम्ही प्राण नाही, तुम्ही अपान नाही, उदान नाही, व्यान नाही, समान आहे 5. मग ते 5 प्राण त्यांची कामं करतायत ते करू द्या. जसा देह काम करतोय ना, हां, ते देह काम करतोय तर देहाला काम करू द्या. देहाचं काम बंद करायचं काही कारण नाही. मुक्त झाला काय आणि बद्ध झाला काय, देहाची कामं करतायत. सकाळपासून चहा पाणी नाश्ता सगळं खाऊन आला का नाही देह? हा, ते म्हणले मग ते पाहिजे ना. मग ते खायचं ते देहाला पाहिजे. तुम्हाला लागतं का? तुम्हाला लागतं काय? आत्म्याला नाही लागत, देहाला लागतं. देहाला लागतंय तर देह त्याच्या पद्धतीत राहू द्या. हां, त्याला जे प्रारब्धवशात मिळेल नाही तर नाही मिळेल. नाही मिळालं तरी ते देहाला नाही मिळालं का? तुम्हाला नाही मिळालं? देहाला नाही मिळालं बा. पाणी नाही मिळालं म्हणजे देहाला नाही मिळालं, देहाला पाणी नाही मिळालं.
जसे रानामध्ये ना पेरलेलं आहे, म्हणजे काय हो, रानाला पाणीच नाही आहे, रानाला पाणी नाही, पाऊस पडला, हा म्हणजे रानाला पाऊस पडला. मग रानाला पाऊस पडला, तुम्हाला काय पडला नाही. तसा हेही एक देहरूपी एक रानच आहे, आणि याच्यामध्ये हे 5 प्राण राबतायत 13वा अध्याय पाहून घ्या. तर ह्या 13व्या अध्यायात सुरुवातीलाच विषय आलेला आहे क्षेत्रज्ञ योगामध्ये. या शरीराचं चाललं, त्यांची राब चाललेलं आहे तर राहू द्या, ते पाप पुण्याचं पीक पिकवत आहेत, पिकू द्या त्यांची त्यांना, कारण ते पीक माझंही नाही, प्राणही माझं नाही, क्षेत्रही माझं नाही, मी त्या सगळ्या क्षेत्राहून भिन्न असा आहे. तेव्हा प्राणांश्चरन्तु तद्धर्मे, त्यांच्या धर्माने काम करू द्या. किंवा मन तुम्ही आहात का नाही, मग मनात संकल्प आहेत, विकल्प आहेत, किंवा काम आहे, वा म्हणजे किंवा काम आहे, हे हन्यता मनः, त्या कामाने मनाचं हरण हो. म्हणजे मनात चित्तात काम जरी उत्पन्न झाला, कोणात उत्पन्न झाला आहे, मनात, आणि मन कोण आहे, मी नाही. मग कामादी विषयांनी काय म्हटलं आहे, मन खुशाल विचलित होऊ द्या. आपण वाचलं का पुढचं, इकडं वरचं वाचलं का, वरच्या श्लोकचं खालचं वाचलं का, मग तुम्ही कधी सांगायचे मला. हा अर्थ मी सांगितलं, त्याच्यामुळे ते राहून गेले. ठीक आहे, सगळे एकदाच वाचू. कामादी विषयांनी खुशाल मन विचलित होऊ द्या. किंवा आनंद अमृतपूर्णस्य, मी कसा आहे, आनंदरूपी अमृताने परिपूर्ण असलेल्या मला मम दुःखम कथम भवेत, मला दुःख होईलच कसं काय, मला कशाचं दुःख आहे, मला कशाचंच दुःख नाही. मी विशेष करून पारमार्थिक माणसं जर कोणी दिसले तर मग मी त्यांना म्हणत असतो, का हो तुम्हाला काय दुःख बिक्ख आहे का, पारमार्थ करताना तुम्ही, मग तुम्हाला दुःख आहे का, हो ना महाराज आम्हाला काय हो, आणि मग त्यांचे ते लिस्टच बाहेर काढतात. म्हणजे त्यांना वाटलं बरं झालं काहीतरी महाराज औषध घेऊन आले, महाराज काय काय ना तोडगा काढायला आलेले दिसतात. हां, आणि मग ते एवढं सगळं याच्यावर लक्षात येतं की हे काय परमार्थ करत, म्हणजे त्यांना उलटं विचारल्यावर ही बात उत्तर बाहेर येतात, तशी नाही येत सरळ. तुम्ही पारमार्थिक म्हणून घेता आणि दुःखी बी राहता, तर हे असं 2 गोष्टी एका वेळेस कशी काय होतील. तर ज्या अर्थी तुम्ही परमार्थ करता आणि दुःखी असता त्या अर्थी तुम्ही परमार्थ करत नाही, मग तुम्ही संसारच करताय. आणि जो परमार्थ करतो तो मनुष्य केव्हाच दुःखी नाही, त्याची सगळी दुनिया जाऊ द्या, मेल काहीच नाही राहिलं त्याच्याकडे तरी त्याला दुःखच नाही, कारण त्याच्यात स्वतःचं काही नाहीच आहे, त्याचा देहच नाही तर देहसंबंधी असतील कसे. म्हणून परमार्थ करणारा हा दुःखाच्या पलीकडे राहतो, आनंदामध्येच राहतो. कसा राहतो म्हणतात तर आनंदामृतपूर्णस्य, स्वतःमध्येच तो परिपूर्ण असा आहे, आनंदाच्या सागरामध्ये राहतो. मग दुःखम कथम भवेत, मला काय दुःख आहे, कशाचं दुःख आहे, वाचा आता सगळं दोन्ही. शरीर कुशाल कर्म करो, वाणी कुशाल वाटेल ते बोलो, बुद्धी कुशाल राज्याची राजता धरो, पूर्ण असा मला काय त्याचे, मला काय त्याच्या, देह इंद्रिय बुद्धी इत्यादी पासून मी वेगळा असल्याने त्यांच्या कर्माची मी का काळजी करावी. बरोबर, मी त्यांच्या कर्माची मी का काळजी करावी. प्राणांना त्यांचे व्यवहार करू दे, किंवा कामादी विषयाने खुशाल मनोविचलित होऊ दे. आनंदरूपी अमृताने परिपूर्ण असलेल्या मला दुःख कसे होईल. बरोबर, तर मला दुःख होण्याचं काही कारण नाही. हरी आनंदांबुधी मग्नौसौ,
आनन्दाबुधिमग्नौसौ देहि तत्र न दृश्यते आनन्दाम्बुधिमग्नौसौ देहि तत्र न दृश्यते लवणं जलमध्यस्थं यथा तत्र लयं गतम् लवणं जलमध्यस्थं यथा तत्र लयं गतम् आनन्दाम्बुधिमग्नौसौ देहि तत्र न दृश्यते लवणं जलमध्यस्थं यथा तत्र लयं गतम् अंबुधिमग्नौसौ आता त्याच्यामध्ये मग्नः असौ आनंद अंबुधिमग्नः असा एकत्र एक शब्द होईल. त्याच्यातही 2-3 पदच्छेद आहेत. आनंद अंबुधी धीम मग्नः असे 3-4 शब्द. धी म्हणजे सागर, अंबू म्हणजे पाणी, आनंदरूपी जल ज्याच्यात साठलेला आहे असा, त्याच्यात मग्न असणारा सागर असा सगळा अर्थ झाला. असौ देही तत्र न दृश्यते लवणं जलमध्यस्थं यथा तत्र लयं गतं तेवढाच पदच्छेद आहे. असौ तेव्हा लवणं जलमध्यस्थं यथा तत्र लयं गतं. सागरामध्ये सागरापासून मीठ बनतं. सागराचं पाणी याच्यामध्ये आणलं वाफ्यामध्ये. सागराचं पाणी वाफ्यामध्ये बाहेर आणून काय म्हणतात त्याला, खाडी. खाडीमधलं पाणी वाफ्यात घेऊन त्याला सुकवून त्याचं मीठ बनतं. आणि तेच मीठ पुन्हा जर सागरात नेऊन टाकलं तर सागर स्वरूप होतं. हां, त्या पद्धतीनेच अगदी म्हणजे माता सागरामध्ये जर सागरापासून बनलेलं मीठ सागरात जातं त्यावेळेला सागर स्वरूप होतं. म्हणजे सागरात मीठ आहे, सागराचं पाणी तोंडात नाही घेऊशी वाटत. मग त्याच्यात मीठ आहे पण मीठ दिसतं का, नाही. मग मीठ दिसण्यासाठी त्याला काय करावं लागतं, वाफ्यात आणावं लागतं. वाफ्यात आणल्यावर मिठाचे खडे दिसले, ते म्हणले मीठ आहे. म्हणले हा मीठ आहे. अहो मीठ नाही, तो सागर आहे. मग तो आणला कस काय, चौकोनी बांधला असा म्हटलं. इकडं बाहेर वाफ्यात आल्यावर ते म्हणले वेगळा झाला. वेगळा झाल्यामुळं तो काय झालेला आहे, वेगळा मिठाच्या खड्याला आलेला आहे. मिठाच्या खड्याला आला म्हणजे त्रास झाला त्याला, कारण त्याची गाठभेट मिरची बरोबर आहे. त्याची गाठभेट मिरची बरोबर. आणि मग ते आता नाही वाटत पण मिक्सरमध्ये का व्हायना पडलीच नाही. आणि मग वाटू घेतलं त्या मिठाला कोणी मिरची बरोबर. आणि आग झाली कोणाची, त्याच्याला एवढी आग कर. तिकडे सागरात जायचं होतं का नाही, ते बाहेर आलं. तसा प्रकार जीवाचा झालेला आहे.
म्हणजे जीव हा या आत्मस्वरूपातून बाहेर येऊन अज्ञानात आवृत्त झाला आणि मग दुःख भोगायला लागला. तोच जर सच्चिदानंदरूप सागरात मिसळला तर काय अडचण आहे. जसा मीठ पाण्यात असताना दिसत नाही, अगदी तसा मी सुद्धा या आता तिथं हा उलटा भाग केला. जो ब्रह्मव्यक्ता पुरुष बनला तो देहात असून देहाचा राहिला नाही. देही तत्र न दृश्यते. हां इथं असं ते इथं त्यांनी वेगळा अर्थ घेतला आहे की ते म्हणतात आनंद आंब अगदी मग्नावस आनंदरूपी सागरात बुडालेला तत्र देह, हा जो देह आहे देही, तत्र देही न दृश्यते. देही म्हणजे आत्मा. आत्मा हा दिसत नाही. मिठाचा दृष्टांत असा घेतला त्यांनी. सागरातलं मीठ दिसत नाही पाण्यात मिसळलेलं, तसा देहातला आत्मा दिसत नाही. देहातला आत्मा दिसत नाही, मग देह दिसतो. तिकडे सागर दिसतो, मीठ दिसत नाही. समांतर दृष्टांत असे केले त्यांनी. तसा या देहामध्ये असणारा परमात्मा नाम आत्मा हा दिसत नाही, पण देह दिसतोय. जसं की सागरापासून वेगळं झालेलं मीठ दिसतं, पण सागरात मिसळल्यावर सागर दिसतो, मीठ दिसत नाही. तसा आत्मा या देहामध्ये प्रविष्ट आहे. एवढाच विषय त्यांना सांगायचा या श्लोकातून. चला वाचा. ज्याप्रमाणे सागराच्या पाण्यात असलेले मीठ त्यातच विरघळलेले असते, म्हणजे जल पावण्याचे दिसत नाही, त्याप्रमाणे आनंदरूपी सागरात बुडालेला हा देहाचा स्वामी स्वतंत्रपणे दिसत नाही. बरोबर. हा स्वतंत्रपणे दिसत नाही. तर मग कसा आहे? नाही का तर आहे. आणि कसा आहे तर सागरात मिसळलेल्या मिठासारखा आहे. हरी इंद्रियाणि मनप्राणा इंद्रियाणि मनप्राणा इंद्रियाणि मनप्राणा इंद्रियाणि मनप्राणा अहंकार परस्परम अहंकारं परस्परम् अहंकारं परस्परम् अहंकारं परस्परम् इंद्रियाणि मनप्राणा अहंकार परस्परम इंद्रियाणि मनप्राणा अहंकारं परस्परम् इंद्रियाणि मनप्राणा अहंकारं परस्परम् इंद्रियाणि मनप्राणा अहंकारं परस्परम् जाड्य संगति मुत्सृज्य जाड्य संगति मुत्सृज्य जाड्य संगति मुत्सृज्य जाड्य संगति मुत्सृज्य मग्नामयी चिदर्णवे मग्नामयी चिदर्णवे मग्नामयी चिदर्णवे मग्नामयी चिदर्णवे जाड्य संगति मुत्सृज्य 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 मग्नामयी चिदर्णवे इंद्रियाणि मनप्राण अहंकार परस्परम जाड्य संगति मुत्सृज्य मग्नामयी चिदर्णवे इंद्रियाणि मनप्राणा अहंकार परस्परम् जाड्य संगति मुत्सृज्य मग्नामयी चिदर्णवे इंद्रियाणि मनप्राणा अहंकार परस्परम् जाड्य संगति मुत्सृज्य मग्नामयी चिदर्णवे इंद्रियाणि मनप्राणा अहंकार परस्परम् जाड्य संगति मुत्सृज्य मग्नामयी चिदर्णवे इंद्रियाणि मनः प्राणः अहंकारः परस्परम जाड्य संगती मुत्सृज्य आहे. तसंच आहेत, तसे 3 शब्द आहेत त्याच्यात. मग्नामयी चित अर्णवे. अर्णव म्हणजे सागर. चित्तरूपी सागर म्हणजे चित्तरूपी चैतन्यरूपी सागर असलेल्या माझ्यामध्ये हे अज्ञानामध्ये गुंग मग्न असणारे इंद्रिय प्राण मन अहंकार हे परस्परांच्या संगतीत असणारे आणि अज्ञानाच्या ठिकाणी मग्न असणारे म्हणजे तद्रूप झालेले. कोण तद्रूप झाले? इंद्रिय मन प्राण अहंकार हे परस्परात एकत्र एका म्हणजे आपण काय म्हणतो गोडी गुलाबीने राहतात ना आपल्या शरीरात. काय यांच्यात भांडणं बिडणं होतात? अजिबात नाही. इंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण एकमेकात व्यवस्थित राहतात.
का बा आम्ही काय तुमच्या इंद्रियामध्ये संचार करणार नाही असं प्राण म्हणतो का? नाही. म्हणजेच ते एकदम मग्न होऊन राहतात परस्परांच्यात. अहंकारसुद्धा त्याच्यातच राहतो, आहे का नाही? म्हणतो अहंकार बरोबर एकत्र राहतात. जाड्य संगती, जाड्य म्हणजे अज्ञान, त्या अज्ञानाच्या संगतीत हे एकमेकांच्यात अगदी मग्न होऊन राहणारे, परंतु त्या सगळ्यांनी काय केलेलं आहे? आता माझ्या चैतन्यरूपी सागरात हे सारे बुडून गेलेले आहेत. एरवी अज्ञानात राहणारे हे सगळे आता चैतन्यरूपी सागरात बुडून गेलेले आहेत, असा अर्थ निघाला. आता म्हणजे केव्हा? आता हा ज्या वेळेला ज्ञानाच्या पश्चात, नाहीतर एरवी अज्ञानात राहणारा हा समूह अज्ञानात खुशाल राहतो, चैतन्याशी वारा लागू देत नाही. ज्या वेळेला चैतन्यरूपी सागरामध्ये यांना मी आता बुचकाळून काढलेलं आहे असं समजून घ्या. या प्राण मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळ्यांना काय केलेलं आहे? या चैतन्यरूपी सागरातून बाहेर काढले. म्हणजे अर्थात तद्रूप करून, ते तिकडे तद्रूप होते पहिले, आता याच्या चैतन्यात. मग आता चैतन्यात जर प्राण बुडाले, त्यांचे कर्म करतील, बरोबर आहे. आता ह्याच्यातला प्राणाचा विषय नाही, कारण प्राणाकडून जास्त अपेक्षा नाही. पण अहंकार चैतन्यात बुडाला तर त्याचं कर्म बदललं. अहंकार कोणाशी संलग्न होईल? चैतन्याशी संलग्न. पूर्वी कोणाशी संलग्न होता? अज्ञानाशी. ज्या अज्ञानाच्या संगतीत होता तिथं संलग्न होता. आता तो आत्मस्वरूपात बुडाला, इंद्रिय आत्मस्वरूपात बुडाली, म्हणून इंद्रिय त्यांचे व्यवहार विसरली, मन त्यांचा व्यवहार विसरलं, अहंकार त्याचा व्यवहार विसरला तिकडला अज्ञानातला, आणि चैतन्य स्वरूपाशी एकरूप झालं. वाचा. इंद्रियाणि मनःप्राणा अहंकार परस्परं ज्ञाने संगती विसृज्य मग्नामयी चिरंतरे. इंद्रिय मन प्राण अहंकार इत्यादी सगळे अज्ञानाने प्राप्त झालेली तद्रूपता सोडून चैतन्यरूपी सागर असलेल्या माझ्यामध्ये म्हणजे आत्मस्वरूपात बुडून जातात. आत्ममंजसा वेद्ये स्वज्ञानं प्रपलायितम् आत्मानमंजसा वेद्ये स्वज्ञानं प्रपलायितम्. कर्तृत्वमध्यमे नष्टं कर्तृत्वं वापि न क्वचित्. कर्तृत्वमध्यमे नष्टं कर्तव्यं वापि न क्वचित्. हरि आत्मानमंजसा वेद्ये त्वज्ञानं प्रपलायितं कर्तृत्वमध्यमे नष्टं कर्तव्यं वापि न क्वचित्. आत्मानमंजसा वेद्ये त्वज्ञानं प्रपलायितं कर्तव्यम अद्य किंवा कर्तव्यमद्य म्हटलं तरी चालेल. कर्तव्यम अद्य मे नष्टं कर्तव्यम वापि न क्वचित्. एकच पदच्छेद आहे. कर्तव्यम अद्य. आत्मानमंजसा अर्थात आत्मानं अंजसा आत्म्याला यथार्थपणे वेद्दी म्हणजे जाणलं. आत्म्याला यथार्थपणे जाणल्यामुळे. ज्ञानम अर्थात त्या ज्ञानाने विरोधी असणाऱ्या अज्ञानाची प्रपलायितम अर्थात त्रैकालिक निवृत्ती केलेली आहे.
कोणत्या ज्ञानाने? कोणत्या ज्ञानाने? तर आत्मस्वरूपात त्वज्ञानम. त्वज्ञानम म्हणजे त्वच्या ज्ञानाने. त्वच्या म्हणजे तत्त्वमसी असं पद येतं, त्यातला त्व शब्द आणलेला इथं. आणि त्वच्या ज्ञानाने अहम ब्रह्मास्मी, हे त्वचं ज्ञान आहे ना. त्वज्ञानम, त्वच्या म्हणजे तुझ्या असं म्हणायचं आहे. तुझ्या ज्ञानाने म्हणजेच आत्म्याच्या ज्ञानाने. आत्मानम अंजसा, त्याच्यात स्वरूप आत्मानम म्हणजे अंजसा. आत्मान या पदाचा अर्थ आहे स्वरूप. स्वरूप हां. आत्मानम अंजसा म्हणजे स्वरूपाच्या ज्ञानाने. झालं ना. वेद्य म्हणजे जाणल्याने. त्वज्ञानम त्या ज्ञानाच्या द्वारे अज्ञान निवृत्त झाल्याने, यथार्थपणे आत्म्याला यथार्थपणे जाणल्याने. म्हणजे आत्मानम अंजसा वेद्य, आत्म्याला यथार्थपणे जाणल्याने. त्या ज्ञानाच्या द्वारे म्हणजे त्वज्ञानम प्रपलायितम. त्वज्ञानम म्हणजे त्या ज्ञानाच्या द्वारे असा अर्थ केला मी. त्वज्ञानम त्या ज्ञानाच्या द्वारे. कोणत्या? ऐका नीट ऐका. आत्मानम अंजसा वेद्य याचा अर्थ काय केला? आत्म्याला आत्म्याचं स्वरूप यथार्थ जाणल्याने. अर्थात आत्म्याचं स्वरूप यथार्थ जाणल्याने त्वज्ञानम म्हणजे त्या ज्ञानाच्या द्वारे. कोणत्या? आत्मज्ञानाच्या द्वारे. प्रपलायितम अज्ञानाची काय झालेली आहे? निवृत्ती झालेली आहे. तुम्हाला काय म्हणायचं सांगा आता. सांगा. मला असं वाटलं की तो शब्द हा म्हणजे तो तत्व असे म्हणजे तो म्हणजे अज्ञान असं मला वाटतं. म्हणजे अज्ञानाची निवृत्ती झाली असं मला वाटतं. म्हणजे तो ज्ञान म्हणजे मला वाटतं अज्ञान असं. नाही. तो म्हणजे तोच. तो म्हणजे तुझ्या स्वरूपाचं जे आत्मज्ञान, इथं तत्वज्ञान म्हटलं ना, ते तत्वज्ञानाने त्याची निवृत्ती झाली. आणि अज्ञानाचा अध्यार करायचा, कारण ज्ञान आलंय ना तिथं, अज्ञान शब्द आलेलाच नाही. अज्ञानाचा म्हणजे शब्द कुठे आला? त्या पदाचा अर्थ आहे निवृत्ती झाली. निवृत्ती. हां. आणि अज्ञान शब्द कुठे आला मग? अध्यार करायचा ना, ज्ञान शब्द आला. अध्यार करायचा, लावून घ्यायचा, त्याला अध्यार म्हणतात. हां. आत्मानमंजसा विद्या स्वरूपाला जाणल्याने त्या ज्ञानाने काय झालेली? अज्ञानाची निवृत्ती झालेली आहे. आणि आता अज्ञान निवृत्त झालेलं असल्याने कर्तव्यम अद्य मे नष्टम, माझं जे कर्तव्य आहे ते नष्ट. कर्तव्यपणा कशात आलेला आहे? अज्ञान. अज्ञान आहे म्हणून कर्तव्य आहे. अज्ञान आहे म्हणून कर्तव्य आहे. अज्ञान गेलं की कर्तव्य संपलं. नाही, मला पाहावंच लागेल, प्रपंचाचं पाहावंच लागेल, माझ्याशिवाय कोणी पाहायला. हां, मग हेच अज्ञान आहे की तुम्हाला पाहावं लागतं. हे म्हणजे आपल्या असण्याने सगळं व्यवस्थित चाललं आहे, हे अज्ञान आहे. आपल्या असण्यामुळं सगळं व्यवस्थित चाललं. मी जर नसलो तर कोण आहे मागं पुढं पाहिलं आमचं? तर ते म्हणले मग तुम्ही असं करा, जा एकदा तुम्ही जा, आम्ही पाहून घेऊ तुमच्या पाठीमाग कसं काय होतं. सगळा कोणाचंच बिघडलेलं नाही. त्याचं कारण आहे या विश्वाचा पसारा देव चालवतो. तुम्ही चालवतच नाही, मी बी चालवत नाही, कोणी नाही. म्हणजे ना की मी आहे ना म्हणून सगळं आहे ना, आधार आहे का नाही? तर आधार त्याला खोटा भासत असतो. एक आधार गेला तर दुसऱ्या आधाराची उत्पत्ती होते. विश्वाचा नियम आहे बरं का. एक आधार संपला की दुसऱ्या आधाराची उत्पत्ती होते. कारण तोच आधार होऊन तयार होतो. अज्ञानी माणसं कायम अज्ञानी नसतात. अत्यंत मूर्ख असणारे माणसंही नंतर चांगले होतात आणि अत्यंत चांगले असणारे मूर्ख होऊन जातात. कारण या जगाचा व्यवहार परमात्मा चालवतो, तोच आपण चालवत नाही. पण हे अज्ञान प्रगट झाल्यावर कळतं की मी काहीच करत नाही, खरोखर मी काय करत नाही. मग होत राहतं. जसं नदीचं पाणी आपोआप चालतं तसा हा प्रपंचाची धारा आहे. त्यातला कर्तव्य नावाचा काही प्रकार नाही. कर्तव्य मला आता ते कर्तव्य प्रतीतीला येत नाही.
तेव्हा कर्तव्य वापी न क्वचित. त्यामुळे मला कोणतंच कर्तव्य काय नाही राहिलेलं. वा आपी असं एक निघतं आहे बरं का त्याच्यात. हां, वा आपी असा पदच्छेद येतो आहे तिथं. तेव्हा मला आता कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहिलं नाही, कारण मला कर्तव्य प्रतीतीलाच येत नाही. आणि काय येत नाही तर अज्ञान नष्ट झाल्याने. आणि अज्ञान कसं नष्ट झालं? आत्मस्वरूपाला यथार्थ जाणल्याने. हरी चित हां वाचतो ना. आत्मानंद सावेती हां ज्ञानं प्रबलायं कर्तृत्वमध्यमेदष्टं कर्तव्यवापि प्रकृती. माझे स्वरूप मी यथार्थपणे जाणल्याने अज्ञानाची त्रैकालिक निवृत्ती झाली आहे. आता माझी कर्तृत्वाची जाणीव नाहीशी झाल्यामुळे मला कोणतेच कर्तव्य उरलेलं नाही. हां, अज्ञान गेलं म्हणून कर्तव्य राहिलं नाही. ज्याच्याकडे अज्ञान आहे त्याच्याकडे कर्तव्य असतंच. आणि म्हणून ती माणसं त्या मला हे अमकं करावंच लागेल तमकं काही फरक पडत नाही. काहीच फरक पडत नाही. मला नोकरीवर जावंच लागेल, नाही तर काढून टाकतील. काढलं तर काढलं, काय अडचण नाही. निळबऱ्यांना काढलं का नाही? त्यांनी सोडून दिलं, त्यांनीच राजीनामा दिला. राहून द्या म्हणले, काय नाही. म्हणले पुढं खायचं प्यायचं कसं काय? खायचं कसं काय नाही होतं. सगळं होतं, व्यवहार सगळा होऊन जातो. आणि खरी गोष्ट ज्याला लागतच नाही काही ना त्याच्याकडून हे त्याग घडतात. ज्याला लागतंय ना त्याच्याकडून नाही. मग आता काय खाणार आपण? म्हणजे ज्याला खाण्याची गरज आहे त्याला कामाची गरज आहे. जो असा मुक्त, म्हणून मुक्त महात्मा वेगळा. मुक्त महात्म्यासारखं सोंग नाही करता येत कोणाला. जोवरी तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास होऊ नका, तुकोबराय म्हणतात. कारण तुम्हाला जोपर्यंत मागच्यांचे आस आहे ना चित्तामध्ये, तोपर्यंत तुम्हाला नाही काय टाकता येणार. तेच अज्ञान आहे. आणि अज्ञान गेल्यानंतर तो म्हणतो कोण काय करते आणि काय करत नाही, काही तो पाहतच नाही काय त्याच्याकडे. मग न पाहणं हे सहजतेमध्ये घडतं. आणि त्याला मागं पुढं पाहावं लागतं. म्हणले का हो या ना हो तुम्ही पाठाला? ते म्हणले आलो असतो पण आम्हाला मागं पुढं पाहावं लागतं ना. मागं पुढं पाहावं लागतं म्हणजे हा म्हणजे त्याला ते सारखं त्याच्यात डोकं घालावं लागतं. आणि मग त्याच्यामुळे ते त्या अज्ञानातच राहतं. म्हणजे असं आहे, कामावरून न काढता, कामाचा राजीनामा न देता जो काम करतो तो मुक्त पुरुष. त्याला कामावरून बी काढलेलं नाही, त्यांनी राजीनामाही नाही दिला, पण त्याचं काम चाललेलं आहे. अशी मुक्त स्थिती आहे. आणि मग सहज अवस्थेमध्ये जी कर्म घडत आहेत ती मुक्ताकडून घडतात. म्हणून त्यांना कर्तव्य म्हणून असं काय प्रतीतीला वाटत नाही. आपल्यावर एखादी जबाबदारी टाकल्यावर तो मनुष्य जसा त्या जबाबदारीने तो पाहतोच आहे ना, तसा मुक्त पाहणार नाही. तो निघून गेला, तो सोडून दिला त्यातला. ते म्हटले बस ते हे असं सांगितलं होतं ना. मग कोणाला काम सांगितलं? म्हणजे बाबांना सांगितलं होतं जाताना मी हे काम करा. आणि मग ते कुठे गेले? ते म्हणले बाबा गेले कुठं फिरायला गेले, तिकडेच गेले म्हटले. म्हणजे मग ते काय काम सांगण्याच्या लायकीचे राहिले नाही, कारण ते काय जबाबदारीने काम करत नाही. जबाबदारीने करतो तो अज्ञानी, आणि बेजबाबदारीने करतो तो जबाबदारी स्वीकारत नाही बा. हरी एक श्लोक घेऊ आता. हरी चिदमृत सुखराश चित्तफेनं विलीनं क्षयमदित एव वृत्ति चञ्चत्तरङ्ग. क्षयमधिगत एव वृत्ति चञ्चत्तरङ्ग. चिदमृत सुखराश चित्तफेनं विलीनं क्षयमधिगत एव वृत्ति चञ्चत्तरङ्ग.
क्षयमधिगत एव वृत्ति चञ्चल स्तिमित सुख समुद्रो निर्विचेष्ट संपूर्ण कथमिह मम दुःखं सर्वदैकोऽहमस्मि स्तिमितसुखसमुद्र निर्विचेष्ट सम्पूर्ण कथमिह मम दुःखं सर्वदैकोऽहमस्मि चिदमृतसुखराश चित्तफेनं विलीनं क्षयमधिगत एव वृत्ति चञ्च तत्तरङ्ग स्तिमितसुखरसमुद्रो निर्विचेष्टः सम्पूर्ण कथमिह मम दुःखं सर्वदैकोऽहमस्मि स्वतःच्या स्वरूपाविषयीचेच उद्गार आहेत याच्यातून श्लोकामध्ये. आत्तापर्यंत थोडा सोपे श्लोक होते, अवघड श्लोक आला ना. चित अमृत सुखराश, चित रूपी चैतन्यरूपी अमृताच्या आहे ना सुखरूपी राशीमध्ये चित्त फेनम, फेन म्हणजे फेस, चित्तरूपी फेस विलीन पावलेला आहे असा पहिल्या याचा अर्थ झाला. चित्तामृत सुखराश, सुखाच्या अर्थात चित्त सागरावरती, अमृताच्या चित्रूपी सागरावर. कसा सागर म्हणताल तर चित्तसागरातील सुखरूपी सागरात चित्त अमृत, चित्रूपी चैतन्यरूपी अमृत आणि सुखरूपी सागर, त्याच्यावर कोणता फेस आला? चित्ताचा फेस आला, तो लय पावलेला आहे. आणि क्षयम अधिगत एव वृत्ती चंचत तरंग, अर्थात वृत्ती ज्या त्याच सागरावर असणारी चित्तरूपी सागरावरील ही जे आपला चैतन्यरूपी सागरावरील ही वृत्ती जी आहे, वृत्ती अर्थात त्याच्यातला वारा, कारण विषयाचं ज्ञान वृत्ती करून देते. तेव्हा हा वारा वृत्तीरूपी चंचलतारूपी वारा म्हणजे तरंग काय झालेला आहे? नष्ट झालेला आहे. आणि अगदी चकित करणारं, स्तिमित पदाचा अर्थ चकित करणारं. सुखसमुद्र असा हा सुखरूपी महासागर जो चकित करणारा आहे तो निर्विचेष्ट म्हणजे चेष्टारहित होऊन पडलेला आहे, म्हणजेच क्रिया होत नाही. अर्थात शांत, निर्विचिष्ट या पदाचा अर्थ आहे शांत झाला, संपूर्णतः शांत होऊन गेलेला आहे. कसं म्हणताल तर कथम इह मम दुःखम, आता मला सांग दुःख कशाचं? सर्वदैकः अर्थात सर्वत्र
मीच उदय पावलेला आहे अशी माझी प्रतीती आहे, तर मला दुःख कशाचं? अहम अस्मी. मी जर सर्वत्र मीच परिपूर्ण भरलेलो आहे असं जर मला ज्ञात झालं तर दुःख कशाचं? असा सगळा अर्थ झाला. अर्थात चित्तरूपी अमृताच्या सुखरूपी सागरावर चित्ताचा आपल्या चैतन्यरूपी अमृताच्या सुखरूपी सागरावर चित्तरूपी फेस हा काय झाला? लय पावला. म्हणजे चित्त लय पावलं. आता चित्त नाही राहिलं. मग म्हणले वृत्ती व्यवहार करणारी, तर ती वृत्तीसुद्धा वृत्तीरूपी तरंग नष्ट झालेले आहेत आणि निर्विचेष्ट पूर्णतया झालेला, अर्थात शांत स्वरूप बनलेला मी, जो सुखाचा आश्चर्यकारक सागर बनलेलो आहे. अशा प्रकारचं काय आहे? त्या ज्ञानी पुरुषाची ही अनुभूती आहे. आणि कथम, आता सांग मला दुःख कशाचं? तर मला दुःख नावालाही राहिलेलं नाही, तर मी सर्वत्र परिपूर्ण मीच होऊन राहिलेलो आहे. मग दुःख कसं? दुःख तर भेदात राहतं. तेव्हा काय शंका आहे का? नाही ना? हां हां सुपूर्ण मी संपूर्ण म्हणलो का? संपूर्ण म्हणलं. सुपूर्ण अर्थ तोच आहे. सुपूर्ण म्हणजे परिपूर्ण. सुपूर्ण पदाचा अर्थ आहे परिपूर्ण. आणि सर्वदैक हा समांतर शब्द आला आहे त्याला खाली. सर्वदैक हा या पदाचा याच्यात त्यांनी अर्थबोध केलेला दिसत नाही. सर्वदैक हा म्हणजे सर्वत्र मीच पुरून उरलेलो आहे असा याच्यात काही लिहिलेलाच नाही. त्या पदाचा अर्थ नाही लिहिलेला दिसत त्याच्यात. तेव्हा आहे ना, नित्य हा पदाचा अर्थ, नित्य कुठं लिहिलं आहे? नित्य एक असल्याने नित्य एकच म्हणजे सर्वदैक या पदाचा अर्थ त्यांनी नित्य केला आहे. पण मीच संपूर्ण होऊन राहिलेलो आहे, सर्वदैक होऊन राहिलेलो आहे म्हणजे वासुदेवच सर्वम असा होऊन राहिलेलो आहे. तर तेव्हा अशा प्रकाराने हा श्लोक सांगतात. सांगा बरं, वाचा. हां, चैतन्यरूपी अमृताच्या सुखरूपी सागरात चित्ताचा फेस लय पावला आहे. वृत्तीचा चंद्ररूपी तरंग नष्ट झाला आहे. चकित करणारा सुखरूपी महासागर शांत आणि परिपूर्ण असल्याने, नित्य एकच मी असल्याने मला दुःख कसले? बरोबर. तेव्हा चकित करणारा सुखरूपी महासागर शांत झाला. पूर्वी तोच उदास बनलेला, ज्या वेळेला अज्ञानरूपी वारा लागला त्यावेळेला चित्ताचे व्यवहार चालू झाले आणि वृत्ती अशांत झाली. तसा पूर्वी बी आत्मा शांतच होता आणि ज्ञानोत्तरही ज्ञानानंतरही शांतच आहे. पण मग त्याला अनुभूती कळाली. या प्रपंचामध्ये जीव फारच खटाटोपी करतो आणि त्या वृत्तीच्या मार्फत व्यवहार घडतात. म्हणजे तो अखंड सारखा क्रियाप्रधान बनतो आणि मग सुखदुःखाचे भोग भोगतो. अर्थात ज्या वेळेला त्याला हे कळतं आणि अज्ञान नाश पावतो त्यावेळेला तो सुखसागर होऊन राहतो. कोणत्याच वृत्त्या उठत नाही आणि चित्ताचा फेस काय म्हटले? लय पावला. चित्तरूपी फेस आहे तो. वास्तविक तो सुद्धा चैतन्याचं चित्त झालेलं आहे. चित्त चैतन्य रूप झालं. मुरेबाई येऊ त्या भगवंताच्या ठिकाणी एकरूप झालं म्हणजेच आत्मा. भगवंत शब्दाचा अर्थ आत्मा आहे. देव हा तुमच्यावरून वेगळा नाही म्हणजे स्वतंत्र नाही, तर तुम्हीच देव आहात. म्हणून मग चित्त देवाच्या पायी लावा असं ज्या वेळेला शब्दप्रयोग केला त्याचा अर्थ चित्त तुमच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शांत करा असं. नाही तर चित्त नेहाण उचलून दुसरीकडे कुठेतरी ठेवा तर असा अर्थ नसून आत्मस्वरूपात चित्त शांत होऊन गेलं की पुन्हा व्यवहार घडत नाही. तेव्हा अशा पदच्छेद करायचा. तर चित्त अमृत सुखराशव सुखराशव आहे तसाच आहे. चित्त फेनम आहे तसंच आहे. विलीनम क्षयम अधिगत केला होता मी. एव वृत्ती चंचल तरंग असे 3 पद आहेत त्याच्यात. वृत्ती चंचल तरंग म्हणजे वृत्ती ही चंचल स्वरूप आहे.
ती सागरामध्ये अधिगत झाली म्हणजे लय पावली. स्तिमित पदाचा अर्थ आहे चकित करणारं. सुखसमुद्र हा, सुखारूपी समुद्र, सुखसमुद्र हा असा पदच्छेद झाला. स्तिमित वेगळा झाला. आणि निर्विचेष्ट हा आहे तसाच. सुपूर्ण हा. आणि कथम इह मम दुःखम सर्वदैकः अहम अस्मि. अहम अस्मि असे पदच्छेद. वाचलं का तुम्ही? वाचून झालं ना? पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.